हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. असं चॅनल जिथे आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. सो गाईज, ऑन युअर डिमांड आपण फार्माकोलॉजी स्टार्ट केला आहे आणि बघता बघता 2 युनिट कंप्लीट झाला आहे. 3rd युनिट आपण स्टार्ट केला आहे, ज्याचा आजचा सेकंड लेक्चर आहे. आता हाच जो आपला 3rd युनिट आहे, सिलेबस जर आपण याचा बघितला तर वी ऑल ऑफ यू नो सिलेबसमध्ये आपल्याला भरपूर असे पॉईंट्स आहे. पॉईंट्स कुठले कुठले आहे तर आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती जे काही ड्रग्स ॲक्ट करतात त्याबद्दल स्टडी करायचं आहे. ऑब्व्हियसली ड्रग स्टडी करण्याच्या अगोदर आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम बरोबर समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यातला ईच अँड एव्हरीथिंग सगळ्या गोष्टी आपल्याला स्टडी आउट करायच्या आहे. मीन्स ANSचं ऑर्गनायझेशन काय आहे, न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन काय आहे, देन त्याच्यावरचे ड्रग कशा प्रकारे ॲक्ट होत आहेत ते सगळं आपल्याला बघायचं. तर सिलेबस आपण बघितला तर असं काहीतरी आपल्याला सिलेबस देतो. आणि फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट असा आहे जो याला जितका आपण जास्त विचार केला तितका हा सब्जेक्ट आपल्याला हार्ड वाटतो. आणि सिलेबस बघितला भरपूर काही पॉईंट दिसतो. तर एकच सिलेबस यामध्ये आपल्याला 6 ते 7 असे पॉईंट जर बघायला मिळत असणार तर ऑब्व्हियसली मुलांना तो पॉईंट इझी वाटणार नाही, हार्ड वाटतो. बट आपला नेहमीच मोटो राहिला आहे की मुलांना हा जो हार्ड वाटणारा सब्जेक्ट आहे आपण त्याला इझी करतो. सो डोंट यू वरी गाईज, आपला हा जो काही फार्माकोलॉजी आहे याला मी अगदी इझी करून सोडणार आहे. फक्त इझी करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला ईच अँड एव्हरी लेक्चरची रिव्हिजन करायची आहे. लेक्चर अटेंड तुम्ही करताय, वी ऑल ऑफ यू नो तुम्ही प्रत्येक लेक्चर अटेंड करताय, बट अटेंड करण्यासोबत तुम्हाला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आज आपण 3rd युनिट बघतोय तर युनिट नंबर 2 आणि 1 सायमल्टेनियसली तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे. म्हणजे आता रोज वाचायचं का तर नाही, बट वीकली 1 अवर तुम्ही त्याला द्या. 1 तास तरी दिला आणि 1 तासमध्ये जरी रिव्हिजन केलं तरी इनफ आहे. बट रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि स्पेशली त्या स्टुडंटसाठी हा सब्जेक्ट हार्ड वाटतो, त्यांना रिव्हिजन करणं गरजेचं आहे. का तर एखाद्या टॉपिकला आपण वारंवार जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्या टॉपिकशी आपली सो कॉल्ड फ्रेंडशिप होतं आणि फ्रेंडशिप केल्यामुळे आपल्याला कुठलाही सब्जेक्ट हार्ड वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट नाही, हे स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे सगळ्यांना की ईच अँड एव्हरी टॉपिक जो आपला कव्हर झाला आहे तो तुम्हाला रिवाईज करायचा आहे. का तर एकदा तुम्ही त्याची रिव्हिजन केली तर तो तुम्हाला थोडा हार्ड वाटणार, परत रिव्हिजन केली तर तुम्हाला हार्ड वाटणार नाही, पॉईंट कदाचित आठवणार नाही, बट तुम्हाला इझी वाटणार. 3rd टाईम तुम्ही जेव्हा रिव्हिजन करणार तुम्हाला हार्ड तर मुळीच वाटणार नाही, बट पॉईंटसुद्धा आठवणार, कुठल्या सिस्टीम कुठे जात आहे, कुठे कशा प्रकारे कंडक्शन होत आहे, लाईकवाईज. ठीक आहे. आणि येस ऑफकोर्स हे सगळे पॉईंट्स इझी कोण करणार आहे तर मी तुमचे सगळे पॉईंट्स इझी करून देणार आहे. जस्ट डोंट यू वरी. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की रेग्युलर लेक्चर अटेंड करायचे आहे आणि रिव्हिजन करायचे आहे. अँड येस ऑफकोर्स आपण जी ही सिरीज कंडक्ट करत आहे यामध्ये ज्या नोट्स अवेलेबल होणार आहे तर कंप्लीट युनिटचे नोट्स मी एकत्र तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. जेव्हा आपले कंप्लीट 6 लेक्चर कव्हर होणार या युनिटचे तेव्हा मी लिंक प्रोव्हाइड करून देईल, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इझिली मिळणार. ठीक आहे. सेपरेटली मी प्रत्येक टॉपिकसाठी नोट्स प्रोव्हाइड नाही करणार, तर कम्प्लिटली जो युनिट आहे त्याचा बंच तो प्रोव्हाइड करणार आहे. सो आफ्टर द कम्प्लिशन ऑफ अवर 6 लेक्चर ऑन दॅट युनिट यू विल एबल टू डाउनलोड दॅट पर्टिक्युलर नोट्स और वी कॅन से PPT. ठीक आहे. नोट्स कशी असणार आहे तर ही जी माझ्या बॅकग्राऊंडला दिसत आहे PPT ती तुमची ॲज अ नोट्स असणार आहे. नोट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता, तिथे सुद्धा मी लिंक शेअर करत असते. ठीक आहे. सो येस गाईज, लेट्स डिस्कस टू अवर मेन टॉपिक. आता एकदा रिव्हिजन करूया की आपण जो आपला फर्स्ट लेक्चर कव्हर केला आहे त्या लेक्चरमध्ये आपण काय कव्हर केलं आहे. आजचा आपला सेकंड लेक्चर आहे ज्यामध्ये आपण न्यूरोह्युमरल ट्रान्समिशन, को ट्रान्समिशन आणि क्लासिफिकेशन बघणार आहोत. एकदा आपण रिव्हिजन करूया की पेरिफेरल नर्वस सिस्टीम हा कशाचा पार्ट आहे आणि नेमकं काय आहे. तर एक्झाम टिप तुम्हाला दिली होती गाईज की तुम्हाला आन्सर कशा प्रकारे लिहायचं आहे, अगदी पॉईंट वाईज लिहायचे आहे, नंबर करायचे आहे. प्रत्येक वर्डला जो तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं त्याला अंडरलाईन करायचं आहे टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आणि ऑफकोर्स आपल्याला आपला फर्स्ट इम्प्रेशन बेस्ट करायचं आहे टू गेट अ मॅक्झिमम मार्क्स. आणि येस, फार्माकोलॉजी सब्जेक्ट आहे, ह्यावरती डायग्राम काढून तुम्ही मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकता. सो डायग्राम काढायला विसरू नका. ठीक आहे.
सो येस गाईज, वी ऑलरेडी सॉ नर्वस सिस्टीम काय आहे, एकदा क्विक रिव्हिजन करूया प्रिव्हियस लेक्चरचे अँड देन वी विल स्टार्ट फॉर आवर टुडेज लेक्चर. नर्वस सिस्टीम काय आहे, तर जे कंट्रोल करते आणि कम्युनिकेट करते थ्रू आउट द जे काही बॉडी फंक्शन आहे त्याला. नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट्स आहे, एक आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम ज्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो, ठीक आहे, आणि एक आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम ज्यावरती आपला युनिट नंबर 3 हा कम्प्लिटली डिपेंड आहे. म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डवरचे जे नर्व्स आहेत त्यांना सोडले तर ऑल ओव्हर बॉडी ऑर्गन मध्ये जे काही नर्व्स कंडक्ट होतात ते झाले पेरिफेरल नर्वस सिस्टीम. पेरिफेरल नर्वस सिस्टीमला आपण फंक्शन वाईज जर डिवाइड केलं तर एक आहे सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि एक आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, जो आपला प्रिव्हियस इयरचा लेक्चर आहे, ठीक आहे. सोमॅटिक नर्वस सिस्टीम ही ऑलएंड्री आहे, म्हणजे अशा ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो, लाईक चालणे, बोलणे, मी तुमच्यासोबत बोलताय, तुम्ही स्टडी करताय, तुम्ही ऐकताय, तुम्ही जेवताय, ह्या सगळ्या गोष्टी ऑलएंड्री आहे, आपण कंट्रोल करू शकतो. ते कोण कंट्रोल करतो, तो सोमॅटिक नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे आपण ज्या गोष्टी कंट्रोल करू शकत नाही, दॅट वन इज अ इनव्हॉल्ट्री फंक्शन. कोण कंट्रोल करतं, तर ह्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. मग यामध्ये आपलं डायजेशन येतं, प्युपिल डायलेशन येतं, हार्टबीट येतं, ब्लड सर्क्युलेशन येतं, अशा गोष्टी ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही, ठीक आहे. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर अशी गोष्ट ज्या इनव्हॉल्ट्री आहे, इनव्हॉल्ट्री ऍक्टिव्हिटी जे नर्व्स थ्रू कंडक्ट होती ती झाली आपली ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. फॉर एक्झाम्पल हेमोस्टॅटिक कंडिशन म्हणजेच काय, तर बॉडी फ्लुइड आणि बॉडी टेम्परेचर ह्या दोघांचं जे टेम्परेचर आहे त्यांना जे रेग्युलेट करतं ती झाली आपले हेमोस्टॅटिक कंडिशन. नाव ऑर्गनायझेशनमध्ये काय आहे, तर हे 2 न्यूरॉन चेन आहे, म्हणजे यामध्ये न्यूरॉनल चेन असतात ज्यामध्ये जो काही चेन आहे मीन्स 2 न्यूरॉन आहे इंटरमिडिएट कनेक्ट होतो, लाईक दॅस इथे इमेजमध्ये दिसतंय, ती झाली आपली गँग्लियन. आणि जो अगोदर असतो म्हणजे ज्याची ओरिजिन ब्रेन पासून झाली ती झाली आपली प्री गँग्लियोटिक सेल किंवा प्री गँग्लियोटिक न्यूरॉन. आणि जो ऑर्गनला कनेक्ट करतो तो झाला आपला पोस्ट गँग्लियोटिक सेल, ठीक आहे. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही कशा प्रकारे क्लासिफाय झाली, तर एक आहे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, सेकंड आहे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड थर्ड वन आहे एंटेरिक कोटेड नर्वस सिस्टीम. आता सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय आहे, तर इट कंट्रोल फाईट ऑर फ्लाईट, म्हणजे जिथे अचानक ॲबनॉर्मल हार्टबीट इन्क्रीज होत आहे, ब्रोंको डायलेशन होत आहे, पिपिल डायलेशन होत आहे, तर कोण कंडक्ट करतं, तर ती झाली आपली सिम्पॅथॅटिक. पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे काय, तर अचानक जे काही एलिव्हेट झालं आहे त्याला नॉर्मलाइज करायचं फंक्शन कोण करतं, पॅरासिम्पॅथॅटिक. एंटेरिक कोटे म्हणजे एंटेरिक कोटेड नव्हे तर एंटेरिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर डायजेशनची जी काही प्रोसेस आहे, ब्रेन सगळं काही रेग्युलेट करतं, सगळ्यांवरती कंट्रोल करतं. तर स्पेशली जेव्हा डायजेशनची गोष्ट येते तेव्हा तो जो काही नर्वस सिस्टीम वर्क करतो ती झाली आपली एंटेरिक. देन फंक्शनल युनिट कुठला आहे, तर न्यूरॉन हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये अटेंड केला. आता आज आपण काय बघणार आहोत, तर वी विल टॉक अबाउट द न्यूरोनल ट्रान्समिशन. म्हणजे काय, 2 न्यूरॉन आहे जे इंटरमिडिएट कनेक्ट झाले आहे, तर त्यामध्ये ट्रान्समिशन कशा प्रकारे होतं. ठीक आहे, मला एखादी ऍक्टिव्हिटी करायची आहे, फॉर एक्झाम्पल मला हा वस्तू मला हा कवर मला उचलायचा आहे, तर ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी कशा प्रकारे नर्व जनरेशन झाले, कशा प्रकारे एका नर्व्स पासून दुसऱ्या नर्व पर्यंत इम्पल्स कंडक्ट झाले, कशा प्रकारे झाला, आणि विदिन अ फ्रॅक्शन मध्ये मी जस्ट विचार केला की मला ही वस्तू उचलायची आहे, मी कशी उचलली, तर हे जे कंडक्शन आहे कशा प्रकारे होतं, हे सगळं आजचे आपण टॉपिकमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. अँड येस, ऑफकोर्स तुम्हाला हे पॉईंट्स तुम्ही एक्झामिनेशन मध्ये लिहू शकता, तर ऑफकोर्स लिहू शकता. जे सिलेक्टेड पॉईंट्स आहे या पीपीटी मध्ये तेच पॉईंट्स तुम्ही मेमराईज करा, यालाच इलॅबरेट करा तुमच्या सेमिस्टर किंवा सेशनल एक्झामिनेशन मध्ये, अँड फुल मार्क्स इज युअर. फक्त डायग्राम करायला विसरू नका, जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्याला अंडरलाईन करायला विसरू नका, ठीक आहे. कन्सेप्ट एकदा क्लिअर झालं तर तुम्ही त्याला इझिली एक्सप्लेन करू शकतात. आय नो दॅट, कारण तुम्ही माझे स्टुडंट आहे आणि माझा स्टुडंट कधीच कुठल्या सब्जेक्टमध्ये माघारी येत नाही, ठीक आहे. तर चला तर स्टुडंट आजच्या मेन सेशनला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल मी पल्लवी असिस्टंट प्रोफेसर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपलं मराठी चॅनल आपलं फार्मसीमध्ये, जिथे आपण फार्मसी आणि फार्मसी रिलेटेड जे काही क्युरीज आहे त्याला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो. तर गाईज, न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन म्हणजे काय, तर ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस द सायनॅप्स ऑर न्यूरो इफेक्टर जंक्शन बाय केमिकल न्यूरो ट्रान्समीटर. आता ही इमेज तुम्हाला दिसते, फॉर एक्झाम्पल दीज आर अवर नथिंग बट न्यूरॉन्स. आता लेट मी हाईड माय सेल्फ सो दॅट ही इमेज तुम्हाला क्लिअर दिसणार, आणि मग मी एकदा तुम्हाला व्हिज्युअल आलं की त्याला एक्सप्लेन करते, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल
एक्झाम्पल ही झाली आपली 2 न्यूरॉन, ठीक आहे, जे ब्रेनपासनं आणि ऑर्गनपर्यंत कनेक्ट आहे. हा झाला आपला दोघांमधला गॅप, ज्याला आपण सायनॅप्ट म्हणतो, ठीक आहे. आता ही झाली प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, ठीक आहे, आणि ही झाली पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. आता दोघांमध्ये हे जे काही सिग्नल इम्पल्स ट्रान्झॅक्शन होतात विथ द हेल्प ऑफ सम केमिकल्स, या केमिकल्सला आपण काय म्हणतो तर न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो, ठीक आहे. ह्या न्यूरो ट्रान्समीटर किंवा ह्या केमिकल, डायरेक्टली केमिकल म्हणू शकतो, ह्या केमिकल थ्रू एका न्यूरॉनपासनं म्हणजे प्री सायनॅप्टिक न्यूरॉनपासनं केमिकल निघणार आणि हे या गॅपमध्ये जाणार आणि गॅप थ्रू कुठे जाणार, इथे रिसेप्टार्स प्रेझेंट आहे, ठीक आहे. हे दिसतंय तुम्हाला, दीज आर द रिसेप्टार्स विच आर प्रेझेंट ऑन अ पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन, ठीक आहे. याला सायनॅप्ट सुद्धा म्हणतात किंवा गँग्लिऑन्स सुद्धा म्हणतात, ठीक आहे, वर्ड सेम आहे. तर हे रिसेप्टार प्रेझेंट आहे, इथे आपले हे जे केमिकल्स आहे हे जाऊन बाउंड होणार अँड देन फर्दर हे ट्रान्समिशन होणार. हे जे काही ट्रान्समिशन आहे हे ऍक्शन पोटेन्शियल थ्रू कंडक्ट होतं, ठीक आहे. आणि हे जे ट्रान्समिशन आहे याला आपण काय म्हणतो तर नथिंग बट अवर न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशन, ठीक आहे. म्हणजे एका न्यूरॉनपासून आता न्यूरॉन एवढे आहे आपल्या बॉडीमध्ये की आपण काउंट सुद्धा करू शकत नाही, मिलियन्समध्ये प्रेझेंट आहे. आणि ही जी चेन आहे मीन्स ऑर्गनपासनं जी ब्रेनपर्यंत जाते ती मिलियन्स ऑफ न्यूरॉननी बनले आहे, ज्याला आपण नेकेड आयनी बघू शकत नाही. आणि एका न्यूरॉनपासून दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून चौथा हे जे काही सिग्नल ट्रान्समिट होतं ते आपल्याला बघायचे आहे. आपण याला बेसिकली 2 न्यूरॉनमधलं बघणार आहे आणि थ्रूआउट सगळ्या चेनमध्ये हे कंडक्ट होणार आहे, ठीक आहे. तर एकापासून दुसऱ्यापासून तिसरा, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलांची चेन बनवली ज्याला आपण हात पकडून एक गेम बघितला असणार तुम्ही, त्यामध्ये काय होतं की मुलांना असं एका रो मध्ये उभं करतात, एक पुढचं काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो, देन दुसऱ्याला ती ऍक्टिव्हिटी तिसऱ्याला सांगायची असते, तिसरा चौथ्याला सांगतो आणि असं काय होतं, असं करता करता पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हा मेसेज जातो. हे तुम्ही बघितलं असता इंस्टाग्रामवरती, हे वाला हा जो ट्रेंड आहे मागे चालू होता की ज्यामध्ये काय होतं की पहिला काहीतरी ऍक्टिव्हिटी सांगतो तर शेवटपर्यंत ती ऍक्टिव्हिटी काहीतरी चेंज झालेली असते, लाईक दॅट. हा एक ट्रेंड होता, ठीक आहे. सांगण्याचं उद्दिष्ट हेच आहे की फक्त एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत सिग्नल कशा प्रकारे जातं हे आपल्याला आजच्या या सेशनमध्ये बघायचं आहे, ठीक आहे. क्लिअर असणार तुम्हाला. आता गाईज हे जे काही ट्रान्समिशन आहे हे 5 स्टेपमध्ये होतं. यामध्ये पहिलं आहे इम्पल्स कंडक्शन, देन ट्रान्समिशन रिलीज, देन ट्रान्समिशन ॲक्शन ऑन अ पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन, पोस्ट जंक्शनल ॲक्टिव्हिटी अँड टर्मिनेशन ऑफ ट्रान्समिशन ॲक्शन. आता हे 1 बाय 1 बघूया सो दॅट तुम्हाला एकदा आयडिया आली तर तुम्ही याला इझिली लिहू शकता. आता फर्स्ट वन आहे इम्पल्स कंडक्शन. इम्पल्स कंडक्शन म्हणजे काय तर नर्व इम्पल्सेस इज अन ॲक्शन पोटेन्शियल दॅट ट्रॅव्हल्स अलॉंग द ॲक्झॉन. आता पहिले बघूया की आता वी ऑल ऑफ यू नो दिस इज अवर न्यूरॉन, ठीक आहे. आता 2 न्यूरॉन एकमेकाला कनेक्ट झाले आहे आणि ही झाली आपली सेल बॉडी. दिस वन इज अवर ॲक्झॉन अँड दिस वन इज अवर टेल, ज्याला अनादर जे न्यूरॉनची जी काही बॉडी आहे सेल बॉडी ती कनेक्ट असते आणि ही झाली सायनॅप्टिक क्लेप. आता जेव्हा इम्पल्स कंडक्शन होते म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट म्हणजे ज्याला जनरेट होत आहे सिग्नल जेव्हा स्टार्ट होते पहिल्यांदा, लाईक गाडी आपण स्टार्ट करतो तर आपण काय करतो आधी चावी घेतो, चावी त्याला लावतो आणि देन स्टार्ट करतो, देन मग नंतर कुठेतरी आपण एक सेल्फची बटन दाबणार किंवा त्याला किक मारणार, देन एक्सलेटर राईज करून देन गाडी पुढे करतो. बट सुरुवातीची स्टेप काय आहे की आधी आपण त्याला चावी लावून त्याला स्टार्ट करतो, ठीक आहे. किंवा ती रेस्टिंग पोझिशनला असणार किंवा तेव्हा काय करणार स्टँड काढतो, लाईक दॅट. चावी लावली याचा अर्थ काय त्याचा लॉक ओपन झाला. तर इथे आपला लॉक ओपन काय करतो तर हा जो काही ॲक्झॉन आहे जो न्यूरॉनमध्ये प्रेझेंट आहे ही दॅट वन इज द फर्स्ट थिंग जिथे आपली जी काही न्यूरोनल ट्रान्समिशनची स्टार्ट होते, ठीक आहे. मग इथे काय होतं, इथे 2 गोष्टी होतात. एक होतं डिपोलरायझेशन अँड सेकंड वन होतं रिपोलरायझेशन. आता हे आहे तरी काय तर ही मायलिनेट फायबर्समध्ये होता, ठीक आहे. आता ही जी मायलिनेट फायबर बघा अशा प्रकारे प्रेझेंट असतं जी आपल्या न्यूरॉनमध्ये प्रेझेंट असते. न्यूरॉनमध्ये 2 प्रकारचे आहे, एक मायलिनेटेड शीट आहे आणि सेकंड वन आहे नॉन मायलिनेटेड न्यूरॉन. हे टाईप्स आपल्याला माहिती आहे, अगोदरच्या सेमेस्टरमध्ये आपण बघितलं आहे. तर इथे काय झालं आहे तर हे जे काही शीट आहे या शीटमध्ये मायलिन शीट ज्याला म्हणतो आपण, त्यामध्ये ही डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन 2 गोष्टी होतात. आता याच्यामुळे काय होतं की जे काही ॲक्शन पोटेन्शियल आहे ते जनरेट होतं. कसं होतं ते बघूया आधी. आता इम्पल्स कंडक्शन इज अ स्टेशनरी नोड टू नोड, एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्यापासून चौथ्यापर्यंत. म्हणजे आता ही नर्व्स आहे याच्यामध्ये भरपूर अशा नोड्स प्रेझेंट असतात. ही डायग्राम तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये काढलेली असणार प्रिव्हियस फर्स्ट सेमिस्टरमध्ये.
आता काय होतं की इथे नोड्स प्रेझेंट आहे, डायरेक्टली एका न्यूरॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये कशा प्रकारे ट्रान्सफर होतं, पाऊल पाऊल पुढं जावं लागणार. सो इथे पाऊल कुठला तर एक नोड, एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत, दुसऱ्यापासून तिसऱ्या नोडपर्यंत, हे जे नोड दिसतंय बघा, दीज आर द नोड्स ऑफ अवर मायलिन शीट. ठीक आहे, आणि ह्याच्या थ्रू हे जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते कॅरीड आउट. ठीक आहे, वेन इम्पल्सेस रिचेड ॲट द प्री सायनॅप्टिक न्यू टर्मिनेट इट इनिशिएट ट्रान्समिशन रिलीज. ठीक आहे, म्हणजे स्टार्ट कुठे होत ना, इथं ॲक्शन पोटेन्शियल होतं. ठीक आहे, जे काही डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन होतं त्यामुळं हे ट्रान्समिट होतं, आणि इथे ॲट द एंड काय होतं, हा जो आपला सिग्नल जेव्हा जाणार तेव्हा इथे प्री सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये जे काही केमिकल आहे ते रिलीज होणार. ठीक आहे, थोडं समजूया याला आपण की ॲक्शन पोटेन्शियल कशा प्रकारे स्टार्ट होतं. ठीक आहे, पहिल्यांदा काय होतं की सोडियम आयन्स जे आहे Na पॉझिटिव्ह त्यांचं इन्फ्लक्स होतं, म्हणजे हे न्यूरॉनमध्ये ते एंटर्ड होतं. ठीक आहे, जेव्हा सोडियम आयन इन्फ्लक्स होतं त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. ठीक आहे, डिपोलरायझेशन म्हणजे काय, जेव्हा Na पॉझिटिव्ह आयन, हे इथे दिसतं तुम्हाला, हे Na पॉझिटिव्ह आयन आहे, हा काय करतोय, हा आपला न्यूरॉनमध्ये एंटर्ड होता, म्हणजे जे काही एक्सटर्नली फ्लुइड आहे त्यामधनं न्यूरॉनमध्ये हे Na पॉझिटिव्ह आयन एंटर्ड होतं, त्याला आपण कुठला वर्ड म्हणतो तर डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन म्हणजे काय, तर जेव्हा Na पॉझिटिव्ह आयन आपल्या न्यूरॉनमध्ये एंटर्ड होतं, दॅट वन इज अवर डिपोलरायझेशन. येस, यू आर राईट. ठीक आहे, आता डिपोलरायझेशन झालं म्हणजे काय, तर एक सिग्नल जनरेट झालं. इथे बघा, इथे सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त प्रमाणात झालेलं दिसतंय. ठीक आहे, तर रेडिश वन काय आहे, तर दॅट वन इज अवर सोडियम आयन्स. हे सोडियम आयन्स काय करतात, पुढे मूव्ह होतात. ठीक आहे, फर्दर पुढे जातात. पुढे जसे हे सोडियम आयन पुढे जातात तसे सायमल्टेनियसली काय होतं की इथे पॉझिटिव्ह आयन्स, कुठले, पोटॅशियम आयन्स, के पॉझिटिव्ह आयन्स काय करतात, बाहेर जातात. म्हणजे इथे एक आयन एंटर झाले, हे जसे पुढे गेले म्हणजे एंटर झाले, हा पुढे गेला, हा पॉझिटिव्ह आयन जास्त झाले, Na पॉझिटिव्ह झाला, के पॉझिटिव्ह झाला, के पॉझिटिव्ह बाहेर जाणार. ठीक आहे, सो इथे काय होतं, हा झाला रिपोलरायझेशन. ठीक आहे, जेव्हा के पॉझिटिव्ह बाहेर निघतो, पोटॅशियम आयन जेव्हा बाहेर निघतो, दॅट वन इज अवर रिपोलरायझेशन. ठीक आहे, ही झाली एक नोड मधली. अगेन सेम वेनी काय होतं की सेकंड नोडमध्ये होतं. सेकंड नोडमध्ये काय होतं की अगेन फर्दर हे जे काही Na पॉझिटिव्ह आहे ते फर्दर ट्रान्सफर होतात. ठीक आहे, सो ही डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, अगेन डिपोलरायझेशन, रिपोलरायझेशन, ही जी काही प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली होते, आणि एका न्यूरॉनच्या टर्मिनल पासून सेकंड न्यूरॉन, सेम न्यूरॉनच्या टर्मिनलपर्यंत हे जे काही इम्पल्स आहे ते ट्रान्समिट होतं. ठीक आहे, सो यस, पहिली स्टेप तुम्हाला कळली असेल की पहिली स्टेप ॲक्शन पोटेन्शियल थ्रू होतं, ज्यामध्ये डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन होतं. थोडं स्लो आणि थोडं बेसिक तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते की सगळ्या स्टुडंटला हा जो पॉईंट आहे तो लॉंग टाईमसाठी आठवण राहणार. ठीक आहे, सो एकच गोष्ट वारंवार रिपीट का करताय की तुम्हाला ही गोष्ट विसरायला नको. आता डिपोलरायझेशन म्हणजे काय, तर Na पॉझिटिव्हचा इन्फ्लक्स, म्हणजे सोडियम आयन जेव्हा आतमध्ये होते, इन्फ्लक्स म्हणजे आतमध्ये जाणे, रॅपिड ओपनिंग ऑफ सोडियम चॅनल्स अलाउ द Na पॉझिटिव्ह टू एंटर द आयन्स. काही पोअर्स प्रेझेंट आहे, तर हे जेव्हा पोअर्स प्रेझेंट ओपन होतात तेव्हा Na पॉझिटिव्ह काय होतं, आतमध्ये जातो, मेकिंग द इनसाइड मोर पॉझिटिव्ह अँड जनरेट द ॲक्शन पोटेन्शियल. ठीक आहे, काय होतं की आतमधली जी काही न्यूरॉनच्या आतमधली जी काही जागा आहे ते जास्त पॉझिटिव्ह होणार का, तर Na पॉझिटिव्ह आतमध्ये एंटर्ड होते, आणि ज्यामुळे काय होतं की ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं. सेकंड वन आहे रिपोलरायझेशन ऑफ पोटॅशियम इन्फ्लक्स. ठीक आहे, पोटॅशियम इफ्लक्स म्हणजे बाहेर जाणं, जेव्हा पोटॅशियम बाहेर जातो दॅट वन अवर रिपोलरायझेशन. आता पोटॅशियम चॅनल ओपन्स अँड पोटॅशियम आयन्स लिव्ह द न्यूरॉन, रिस्टोरिंग द निगेटिव्ह रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. ठीक आहे, आता भरपूर Na पॉझिटिव्ह येत आहे, मग कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते, तर मग अशा वेळेस काय होतं की रिपोलरायझेशन होतं, हा जो के पॉझिटिव्ह आयन आहे तो बाहेर निघतो. ठीक आहे, फर्स्ट स्टेप सगळ्यांना क्लिअर आहे. नाऊ सेकंड स्टेपमध्ये काय होतं की ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झालं, सेकंड पोटॅशियम इज द ट्रान्समीटर रिलीज. ठीक आहे, अरायव्हिंग ऑफ अ ॲक्शन पोटेन्शियल कॉजेस द डिपोलरायझेशन ऑफ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे, आता थोडं समजूया आधी. आता इथेपर्यंत ही आपली सिग्नल आली आहे, इथेपर्यंत नोड्स प्रेझेंट आहे न्यूरॉन्समध्ये, एका नोड्स पासून दुसऱ्या नोड्सपर्यंत, दुसऱ्या नोड्सपर्यंत, तिसऱ्या नोड्सपर्यंत, इथपर्यंत हे सिग्नल आला आहे. जेव्हा इथे हे सिग्नल आला तर इथे कुठली स्टेप येते, इथे डिपोलरायझेशन ऑफ प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे, हा आपला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन झाला, इथे डिपोलरायझेशन होतं. ठीक आहे, डिपोलरायझेशन म्हणजे काय, तर Na पॉझिटिव्हचा इन्फ्लक्स. आता यामुळं काय होतं, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झालेली आहे, तर काय होतं की व्होल्टेज गेटेड
के पॉझिटिव्ह आयन्स म्हणजेच काय तर के पॉझिटिव्ह कॅल्शियम आयन्स चॅनल ओपन होतात. ठीक आहे, इथे काही कॅल्शियम आयन चॅनल तुम्हाला दिसतात. ठीक आहे, हे जे काही ग्रीन पोर्शन आहे ते काय आहे तर आपले कॅल्शियम आयन चॅनल व्होल्टेज गेटेड म्हणजेच काय त्याला व्होल्टेज थ्रू ते ऍक्टिव्हेट होतात, म्हणजेच ऍक्शन पोटेन्शियलमुळे जे ऍक्टिव्हेट होतात ते ओपन होतात. हे ओपन झाल्यामुळे काय होतं की एक्सटर्नली जे काही कॅल्शियम आयन प्रेझेंट आहे ते कुठे एंटर होतात तर ते जो काही आपला न्यूरॉन्स आहे, स्पेशली जो आपल्याला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन्स आहे यामध्ये एंटर्ड होता. ठीक आहे, एंटर झाल्यामुळं काय होतं, हा ट्रिगर्ड करतो की सायनॅप्टिक वेसिकल्समध्ये जे काही आपले न्यूरो ट्रान्समीटर आहे त्यांना, हे वेसिकल्स आहे, हे वेसिकल्समध्ये केमिकल्स प्रेझेंट आहे ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे जे सिग्नल एका न्यूरॉनपासून सेकंड न्यूरॉनपर्यंत सिग्नल पाठवायचं आहे. तर हे जे काही झाले आपले सिग्नल जनरेटिंग मॉलिक्यूल किंवा केमिकल म्हणू शकतो, ज्याला आपण वर्ड कुठला यूज करतो तर ट्रान्समीटर किंवा न्यूरो ट्रान्समीटर. ट्रान्समीटर रिलीज म्हटलं आहे तर हे जे झाले आपले हे ट्रान्समीटर रिलीज होतात. कसं तर कॅल्शियम आयन जेव्हा एंटर करतं तर याला ट्रिगर्ड करतो, ट्रिगर्ड झाल्यामुळे हे वेसिकल्स काय आहे तर ओपन होतात आणि ही जी काही गॅप आहे त्या गॅपमध्ये हे केमिकल पोहोचून जातं. ठीक आहे, गॅपमध्ये पोहोचून झाल्यानंतर काय होतं की हे जे काही न्यूरो ट्रान्समीटर आहे ते बाइंड टू द रिसेप्टर ऑन द टार्गेट सेल. हे जे काही पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे इथे रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, प्रत्येक पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये हे रिसेप्टार्स प्रेझेंट असणार आहे आणि इथे हे जे काय आयन आहे ते जाऊन बाउंड होतात. ही जी प्रोसेस झाली ही काय आहे आपली तर ट्रान्समिशन रिलीज, जे ट्रान्समिशन जे होते ते रिलीज झाले आहे. ठीक आहे, नाव आता सिग्नल हा फॉर एक्झाम्पल न्यूरॉन आहे आणि ही गॅप आहे, हे दोन न्यूरॉन आहे, हे प्रेसायनॅप्टिक लेफ्ट आहे, हा एक न्यूरॉन आहे. इथनं काय झालं आहे की ऍक्शन पोटेन्शियल थ्रू नोड टू डिपोलरायझेशन होऊन सिग्नल ट्रान्समिट झाले. इथे काय झालं आहे सेकंड स्टेपमध्ये की ट्रान्समिशन रिलीज झालं आहे, ज्याला आपण ट्रान्समीटर म्हणजे काय तर जे न्यूरो ट्रान्समीटर आहे ते रिलीज झालं आहे. कशामुळं तर कॅल्शियम आयन एंटर झाल्यामुळे ट्रान्समीटर रिलीज झाले आहे. हे गॅप आहे, इथे आपला न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट आहे, हा जो पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे इथे रिसेप्टार्स प्रेझेंट आहे, याला तो अटॅच झाला. हे सेकंड स्टेप. आता थर्ड वन काय तर ट्रान्समिशन ऍक्शन ऑन अ पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन म्हणजेच काय थोडं समजूया. आता रिलीज न्यूरो ट्रान्समीटर डिफ्यूज अक्रॉस द सायनॅप्टिक क्लेफ्ट. आता हे जी काही आता फक्त रिलीज झाले, सेकंड स्टेपमध्ये रिलीज झाले, मी तुम्हाला इथे एक्स्ट्रा सांगितलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय झालं की रिलीज झालाय, तर रिलीज झाल्यानंतर काय होणार काय पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन म्हणजे हा जो आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे इथे तो बाउंड होतो. अगदी सिंपल आहे. तर स्पेसिफिक रिसेप्टार्स आहे, स्पेसिफिक रिसेप्टारला तो जाऊन बाउंड होता. आता रिसेप्टार ऍक्टिव्हेशनसाठी दोन गोष्टी होऊ शकतात, एक आहे ओपनिंग और क्लोज ऑफ आयन चॅनल और ऍक्टिव्हेशन ऑफ सेकंड मॅसेंजर सिस्टीम. हे जे काही याच्यामध्ये जे रिसेप्टार्स प्रेझेंट असतात ते दोन टाईपचे असतात. एक आहे आयनोट्रॉपिक रिसेप्टार जे फास्ट आणि एकदम फास्ट रिस्पॉन्स प्रोड्यूस करतो, फास्ट त्यांचा ऍक्टिव्हिटी शो करतो. सेकंड आहे मेटाबोट्रॉपिक रिसेप्टार जे स्लो रिस्पॉन्स प्रोड्यूस करतात. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल हा झाला अगेन प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, हा झाला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे, आता इथनं रिलीज झालं होतं पहिल्या याच्यामध्ये, रिलीज झाल्यानंतर हा जो काही बाइंडिंग होण्याची प्रोसेस आहे. पोस्ट जंक्शन मेम्ब्रेन म्हणजे काही जंक्शन झाले एक प्रकारचं, आणि याच्यानंतरची जी मेम्ब्रेन आहे त्यात म्हणजे सोप्या भाषेत सांगू का तुम्हाला, एवढं फार असं आठवण ठेवल्यापेक्षा डायरेक्टली रिलीज झालेलं न्यूरो ट्रान्समीटर जेव्हा रिसेप्टरला बाउंड होतं दॅट वन इज अवर थर्ड प्रोसेस, नथिंग एल्स. दोन प्रकारचे कुठले आहे तर एक आहे आयन्स थ्रू, ज्याला आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे आयन्स थ्रू जर बाउंड होत असणार तर ते झालंय आयनोट्रॉपिक. ठीक आहे, आणि सेकंड वन आहे दॅट वन इज अ मेटाट्रॉपिक म्हणजे एका याच्यामध्ये आयन्स बाउंड होत आहे आणि सेकंड याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिक ट्रान्समिशन आहे त्या थ्रू होते. ठीक आहे, एवढं फार डिटेल जायचं नाही, दोनच वर्ड आठवण ठेवायचे की फक्त केमिकल जाऊन बाउंड होत आहे, त्याचे दोन टाईप्स. आता ही इमेज तुम्हाला पूर्ण दिसत नाहीये, सो लेट मी हाईड माय सेल्फ म्हणजे हे दिसेल तुम्हाला. हे बघा, हे दोन टाईपचे रिसेप्टर्स आहे ज्यामध्ये फर्स्ट जे केस आहे एक आहे इलेक्ट्रिक ट्रान्झिशन म्हणजे काय तर ही जी काही ही गॅप आहे याला आपण जंक्शन म्हणतो. ठीक आहे, आणि इथे रिसेप्टार्स प्रेझेंट आहे, तर हे जे काही ट्रान्समिशन होतं ते इलेक्ट्रिकली ट्रान्समिशन होतं. ठीक आहे, सेकंड थिंग मध्ये काय होतं की केमिकल ट्रान्समिशन होते, म्हणजे एखादनं जे आता आपण बघितली न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होत आहे दॅट वन इज अवर केमिकल्स, आणि जे रिसेप्टारला जाऊन बाउंड होते, नथिंग एल्स. अगदी इझी गोष्टी आहे ज्या फक्त कळायच्या आहे. ठीक आहे, थर्ड स्टेप आपली झाली आहे, इथनं सिग्नल आला आहे, इथनं रिलीज झाला आहे आणि याला बाउंड झाला आहे. नाव फोर्थ थिंग काय तर पोस्ट जंक्शनल ऍक्टिव्हिटी. आता इथे बाउंड झाला, इथे बाउंड झाल्यानंतर तो कुछ तो ऍक्टिव्हिटी शो करेगा. ठीक आहे, कुछ तो रिस्पॉन्स देगा, दॅट वन रिस्पॉन्स इज अवर फोर्थ स्टेप. याच्यामध्ये काय झालं तर रिसेप्टार ऍक्टिव्हेशन प्रोड्यूस इलेक्ट्रिकल चार्जेस. याच्यामध्ये काय होतं की इलेक्ट्रिकल चार्जेस प्रोड्यूस होतात. हा काय शो करतो तर हा
एकतर अगेन इथे डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन होतं. म्हणजेच काय, तर इथे डिपोलरायझेशन म्हणजे काय, तर एक्सायटेशन होतं. आणि सॉरी, रिपोलरायझेशन नव्हे तर हायपर पोलरायझेशन होतं. हायपर पोलरायझेशन म्हणजे काय, तर त्याला आपण इनिबिशन म्हणतो. ठीक आहे. डिपोलरायझेशन म्हणजे काय, तर एक्सायटरी पोस्ट सायनॅप्टिक पोटेन्शियल. म्हणजे जर इथे एक्सायटेशन झालं, ठीक आहे, जर त्याला त्याला आपण वर्ड कुठला यूज केला, तर EPSP म्हणजेच एक्सायटरी पोस्ट सायनॅप्टिक पोटेन्शियल. आणि सेकंड वन आहे इनिबिटरी पोस्ट सायनॅप्टिक पोटेन्शियल, ज्याला आपण हायपर पोलरायझेशन म्हणतो. इफ द थ्रेशोल्ड इज रीच, न्यू ॲक्शन पोटेन्शियल जनरेटेड लीड्स टू मसल इथे अगेन ॲक्शन पोटेन्शियल जनरेट होतं, ज्यामुळं मसल कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं, रिलॅक्शन होऊ शकतं किंवा ग्रॅन्युलर सेक्शन. तर डिपेंड करतं की मॅसेज कसा आहे. ठीक आहे. आता थोडं समजूया इथे काय होतं, की हा झाला आपला दिस वन इज अवर प्रीसायनॅप्टिक न्यूरॉन. इथे ॲक्शन पोटेन्शियल जनरेट झाला होता. हे केमिकल्स आहे, न्यूरो ट्रान्समीटर आहे, हे रिलीज झाले सायनॅप्टिक गॅपमध्ये आणि इथे रिसेप्टरला जाऊन बाउंड झालं. ठीक आहे. आता इथे काय होतं, की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्सचं ट्रान्समिशन होतं, ज्याला आपण एक तर डिपोलरायझेशन किंवा हायपर पोलरायझेशन म्हणतो. आता डिपोलरायझेशन म्हणजे काय, तर जिथे एक्सायटेशन जर झालं, म्हणजे आतमध्ये पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे, बाहेरमध्ये जर निगेटिव्ह प्रॉपर असणार, तर त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणतो. ठीक आहे. ज्यामुळे एक्सायटेशन होतं आणि जो आहे आपला जे काही पर्टिक्युलर ॲक्शन आहे ते ट्रान्समिट होते. आता इनिबिटरीमध्ये काय होतं, म्हणजे जे हायपर पोलरायझेशन आहे ती टर्म म्हणजे काय आहे, तर इथे बघा एक्सटर्नली काय पॉझिटिव्ह आयन्स असणार आणि इंटरनली जर निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन असणार, दॅट वन कॉज द इनिबिशन. ठीक आहे. कुठल्याही एखाद्या इम्पल्सचं इनिबिशन कसं करायचं ना, तर हायपर पोलरायझेशन होतं. ठीक आहे. दॅट इज IPSP ज्याला आपण म्हणतो. आणि हे सगळं काय आहे, तर नथिंग बट अवर रिस्पॉन्स आहे. म्हणजे हा पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, याच्या रिसेप्टरला जाऊन केमिकल्स बाउंड झाले आहे किंवा इम्पल्स बाउंड झाले आहे. तर याच्यामुळे जो काही रिस्पॉन्स प्रोड्यूस होऊ शकतो, एक तर तो एक्सायटरेज देऊ शकतो किंवा इनिबिटर, एक तर तो थांबवणार नाहीतर काहीतरी पुढं करणार. अगदी सिंपल भाषेमध्ये दॅट वन इज अवर फोर्थ स्टेप. नाव आता फिफ्थ स्टेपमध्ये काय होतं, टर्मिनेशन ऑफ ट्रान्समिशन ॲक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय, ठीक आहे, इम्पल्स जनरेट झालं, न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झालं, न्यूरो ट्रान्समीटर बाउंड झाला आणि इथे ॲक्शन प्रोड्यूस झालं. ठीक आहे. बट आता हे कंटिन्युअसली ॲक्शन प्रोड्यूस होणं गरजेचं आहे का, तर नाही. कुठेतरी सिग्नल पास झाल्यानंतर ते थांबवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मला हे कवर उचलायचं होतं, मी उचललं. ठीक आहे. बट आता मी कंटिन्यू थोडी ना, म्हणजे कंटिन्यू उचलायचं हा सिग्नल पाहिजे का, नाही. ठीक आहे. वर्क कंप्लीट झाल्यानंतर ते सिग्नल स्टॉप होणंही तेवढंच गरजेचं आहे. ठीक आहे. एखादी व्यक्ती तुम्ही बघितला असणार, तुम्ही केस बघितली की नाही माहिती नाही, बट बरेच लोक ह्या डिसऑर्डरपासून सफर करतात की कंटिन्युअसली त्यांचा ब्रेन त्यांना ॲक्टिव्हिटी देतो, तर स्टॉप होत नाही. उचलायचं आहे, अगेन उचलायचं आहे, अगेन उचलायचं आहे, ही म्हणजे एकच गोष्ट ते कंटिन्युअसली रिपीट करतात. तर त्यांच्यामध्ये ही जी काही टर्म आहे ती होत नाही. म्हणजे ठीक आहे, एकदा सिग्नल मिळाला आहे, मी उचललाय, पण परत तेच सिग्नल नको आहे आपल्याला. ठीक आहे. सो इथे टर्मिनेशन असणं गरजेचं आहे. टर्मिनेशन म्हणजे काय, तर प्रिव्हेन्शन ऑफ कंटिन्युअस स्टिम्युलस. ठीक आहे. यामध्ये काय होतं, की 3 वेनी वर्क होतं. एक झाला एन्झायमॅटिक डिग्रेडेशन, सेकंड आहे रिअपटेक ऑफ न्यूरोनल टर्मिनल, अँड थर्ड वन आहे डिफ्युजन अवे थ्रू सायनॅप्स. अगदी सिंपल आहे. आता हे बघा, ही झाली आपली सिग्नल प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, हे गॅप झाले, सिग्नल आले, सिग्नल पास झाले. आता याच्यामध्ये ही जी आपली प्री सायनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे पहिलावाला न्यूरॉन आहे, इथे काहीतरी एक्स्ट्रा रिसेप्टार्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे रिसेप्टार काय करतात, तर याला आपण ऑटो रिसेप्टार्स म्हणतो. ठीक आहे. हे ऑटो रिसेप्टर काय करतात, एकदा सिग्नल पास झाले, रिसेप्टरला बाउंड झाले, तर हे जे केमिकल्स आहे, ज्याला आपण न्यूरो ट्रान्समीटर म्हटलं, ते अगेन जाऊन ह्या रिसेप्टरला बाउंड होतात आणि तो काय करणार, की सिग्नल पाठवणार, की हा पहिला सिग्नल होता, पहिले जे काही केमिकल्स होते ते बाउंड झाले आहे, आता आपल्याला केमिकलचा रिलीज नको. मग हे जे वेसिकल्स आहे ते केमिकलचा रिलीज स्टॉप करतात. ठीक आहे. या इमेजवरून थोडं समजूया. आता ही बघा, जस्ट हाईड माय सेल्फ, म्हणजे इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला दिसणार. यामध्ये बघा, आता हा झाला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन. इथे बघा, हे झाले आपले न्यूरो ट्रान्समीटर, जे केमिकल्स ज्याला आपण म्हटलं होतं, जे पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड झाले आहे. ठीक आहे. बाउंड झाले, सिग्नल पास झाले, देन हे जे काही रिसेप्टर आहे ऑक्युपेट झाल्यानंतर काय होतं, की हे जे उरलेले न्यूरो ट्रान्समीटर हे कुठं होतात, तर इथे एक ऑटो रिसेप्टर म्हणून प्रेझेंट आहे, इथे जाऊन बाउंड होतात आणि हा निगेटिव्ह फीडबॅक शोधतो, की आता नको आपल्याला न्यूरो ट्रान्समीटर, केमिकलला स्टॉप करायचं आहे. आणि ह्या वेसिकलला हा काय करतो, सिग्नल प्रोव्हाइड करतो, की आता वेसिकल क्लोज करा, न्यूरो ट्रान्समीटरची रिलीज नको आहे. ठीक आहे. आणि ही झाली नथिंग बट अवर ट्रान्समिशन ला स्टॉप करणं, हे टर्मिनेशन ऑफ ट्रान्समिशन. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही जी स्टेप आहे ती क्लिअर, अगदी सिंपल आहे.
फार असं टेन्शन घ्यायचं किंवा कशा प्रकारे हे आठवण ठेवायचं काहीच नाही. अगदी अगदी बेसिक बेसिक थिंग आहे. ठीक आहे. आता हे मेकॅनिझम आहे, म्हणजे हे वर्ड जरी आठवण ठेवलं आणि अगदी एका लाईनमध्ये तरी तुम्ही एक्सप्लेन केलं तरी होणार. आता एन्झायमॅटिक डिग्रेडेशन म्हणजे काय? न्यूरो ट्रान्समीटर ब्रोकन डाऊन बाय एन्झाईम. म्हणजे जर एन्झाईम थ्रू जर न्यूरो ट्रान्समीटरला आपण स्टॉप केलं, रिलीज स्टॉप केलं एन्झाईमला यूज करून, तर ती झाली एन्झायमॅटिक डिग्रेडेशन. फॉर एक्झाम्पल ॲसिटिल कोलिन. ॲसिटिल कोलिनला अपोज करण्यासाठी ॲसिटिल कोलिन इस्टरेज आहे, म्हणजे एक एन्झाईम दुसऱ्या एन्झाईमला इनिबिट करतोय. देन रिअपटेक इंटू न्यूरोनल टर्मिनल ट्रान्समिशन टेकन बॅक इंटू प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, म्हणजे जे आता आपण बघितलं ती झाली आपली रिअपटेक. स्पेशली नॉर ॲड्रेनलिनच्या केस, नॉर ॲड्रेनलिन काय आहे तर त्या न्यूरो ट्रान्समीटरच्या केसमध्ये रिअपटेक होतं. देन डिफ्युजन अवे फ्रॉम सायनॅप्टिक म्हणजे काय? तर न्यूरो ट्रान्समीटर डिफ्यूज इंटू सराउंडिंग टिश्यू ऑर ब्लड. ठीक आहे. म्हणजे इथे काय होतं की रिअपटेक होत नाही, अगेन त्या रिसेप्टरला बाउंड होत नाही, तर हे सराउंडिंगमध्ये न्यूरो ट्रान्समीटर चालले जातात, रिसेप्टरला बाउंड होत नाही. ठीक आहे. ह्या 3 मेकॅनिझमने हे सगळ्या गोष्टी होतात. आय होप तुम्हाला हे जे काही 5 स्टेप आपण बघितले ते 5 स्टेप क्लिअर असणार. ठीक आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा येतं की न्यूरो ह्युमरल ट्रान्समिशनबद्दल नोट लिहा, तर ह्यावरती तुम्हाला लिहिता आला पाहिजे. काहीच नाही, हे 2 आपले हात आठवण ठेवायचे. हा झाला प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, हा झाला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलं ऍक्शन पोटेन्शियल नोड्स थ्रू इम्पल्स जनरेट होतं, म्हणजे डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन होतं. देन सेकंड थिंग केमिकल रिलीज होतं. ठीक आहे. वेसिकल्स याला आपण न्यूरो ट्रान्समीटर. थर्ड थिंग हे न्यूरो ट्रान्समीटर जाऊन इथे बाउंड होतात पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये. देन काय होतं की इथे काहीतरी चेंजेस होतं. चेंजेस म्हणजे काय तर एकतर एक्सायटेशन होणार किंवा डिप्रेशन म्हणजे इनिबिशन होणार, ज्याला आपण डिपोलरायझेशन आणि हायपरपोलरायझेशन म्हटलं होतं. ठीक आहे. आणि थर्ड वन आहे टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे काय तर हे जे न्यूरो ट्रान्समीटरचं रिलीज आहे याला टर्मिनेट करणार. कशा प्रकारे? तर 3 वेळा. एक तर एन्झाईमला स्टॉप करणार, किंवा मग जे न्यूरो ट्रान्समीटर आहे बॅक रिअपटेक होणार, याला बाउंड होणार, किंवा थर्ड वन काय तर हे जे केमिकल्स आहे ते कुठेतरी सराउंडिंग टिश्यूमध्ये चालले जाणार. अगदी इझी आहे. ठीक आहे. हा झाला पहिला पार्ट जो आजच्या आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे. दॅट वन इज पॉईंट नंबर बी, ज्यामध्ये न्यूरो ह्युमर ट्रान्समिशन आहे, एक्झाममध्ये विचारलं जातं. अगेन शॉर्ट नोटमध्ये को ट्रान्समिशन आणि क्लासिफिकेशन ऑफ न्यूरो ट्रान्समीटर हे विचारलं जातं. ठीक आहे. हे बघूया आणि थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की याच्यामध्ये नेमकं काय होतं. जस्ट टेक मी बॅक टू अवर स्लाइड. ठीक आहे. नाव को ट्रान्समिशन म्हणजे काय? अगदी शॉर्ट आणि अगदी सिम्पलमध्ये बघूया की कोण ट्रान्समिशन म्हणजे काय. याच्यामध्ये बघितलं की एक न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होतं अँड देन तो रिसेप्टरला पास होतं. बट को ट्रान्समीटर देअर इज अ रिलीज ऑफ 2 or more न्यूरो ट्रान्समीटर. ठीक आहे. आता इथे बघा इमेजमध्ये समजा ही झाली आपली प्री सायनॅप्टिक न्यूरॉन, हा झाला आपला पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन. आता याच्यामध्ये बघा 2 वेसिकल्स दिसत आहे आपल्याला. हे बघा 2 वेसिकल दिसत आहे. हा फर्स्ट वन, हा ऑरेंजवाला हा जो दिसत आहे रेडिश ऑरेंज, हा एक न्यूरो ट्रान्समीटर झाला. आणि सेकंड वन हा जो झाला हा झाला को ट्रान्समीटर. हा ग्रीन ट्रायंगल दिसतंय तुम्हाला, एक सर्कल आणि एक ट्रायंगल, हा झाला को ट्रान्समीटर. म्हणजे 2 वेसिकल्स, वेगवेगळे केमिकल्स प्रेझेंट आहे आणि 2 वेगवेगळ्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होत आहे आणि एकंदरीत ऍक्शन जर शो करत आहे. ठीक आहे. हा R1 रिसेप्टरला जाऊन होत आहे सर्कलवाला न्यूरो ट्रान्समीटर, आणि हा जो ट्रायंगल आहे R2 ला बाउंड होत आहे. ठीक आहे. इनिबिशनसाठी हा काय करणार की हा रिअपटेक करणार. रिअपटेक कशा प्रकारे? इथे हा जो काही ऑटो रिसेप्टर आहे याला जाऊन बाउंड होणार आणि हा काय करणार याचा रिलीजला स्टॉप करणार. अगदी सिंपल आहे. म्हणजे को म्हणजे काय तर 2 गोष्टी सायमल्टेनियसली जेव्हा होतात तेव्हा को म्हणतात. ठीक आहे. जेव्हा ही गोष्ट होत असते दॅट वन इज अवर को ट्रान्समिशन. आणि ही जी प्रोसेस आहे अगदी सिंपल आहे. म्हणजे फार असं काही नाही. नोट्स तुम्ही बघितला, जर थिअरी तुम्ही बघितली, यामध्ये भरपूर काही बल्क आहे आणि त्या बल्कला आपण आठवण ठेवण्याच्या नावामध्ये मेन जे कन्सेप्ट आहे ती विसरून जातं. को म्हणजे काय तर सोबत, आणि ट्रान्समिशन म्हणजे काय तर सोबत ट्रान्समिट होतं. म्हणजे 2 न्यूरो ट्रान्समीटर जर सोबत जर ट्रान्समिट होतं दॅट वन इज अवर को ट्रान्समीटर. ठीक आहे. न्यूरो ट्रान्समीटर फ्रॉम द सेम नर्व टर्मिनल ड्युरिंग द सिंगल नर्व इम्पल्स. ठीक आहे. एका जे काही इम्पल्स आहे त्यामध्ये जर 2 न्यूरो ट्रान्समीटर रिलीज होत असणार किंवा 2 पेक्षा जास्त होत असणार दॅट वन इज अवर को ट्रान्समीटर. फॉर एक्झाम्पल
सायनॅप्टिक न्यूरॉन्स ज्यामध्ये ॲड्रेनालिन, एटीपी आणि न्यूरोपेप्टाइड्स वाय हे जर सेम रिलीज होत असणार हा एक एक्झाम्पल झाला. पॅरासिम्पॅथेटिक नर्वमध्ये ॲसिटिल्कोलिन आणि VIP जेव्हा रिलीज होतं हे एक अनदर एक्झाम्पल. ठीक आहे, एक्झाम्पल आठवण ठेवा, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे, सिग्निफिकन्स कुठले आहे तर इट प्रोड्यूस अ फास्ट अँड स्लो रिस्पॉन्स. याच्यामध्ये फास्ट सुद्धा रिस्पॉन्स प्रोड्यूस करता येते आणि स्लोवर सुद्धा. ठीक आहे, अलो अ बेटर मॉड्युलेशन ऑफ ऑर्गन फंक्शन. ठीक आहे, आता बघूया की न्यूरो ट्रान्समीटरचे क्लासिफिकेशन. न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय, हे जे केमिकल वेसिकलमध्ये बाउंड झाले आहे आणि यांचे जेव्हा रिलीज होत आहे यांचे क्लासिफिकेशन बघूया. ठीक आहे, न्यूरो ट्रान्समीटर इज अ सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे. हा काय आहे, हा सिग्नल, हे केमिकल्स आहे, हे सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे की ते काय होत आहे की एका न्यूरॉनपासून रिलीज होत आहे, दुसऱ्या न्यूरॉनला जाऊन बाउंड होत आहे किंवा त्याच्या टार्गेट सेलपर्यंत जे काही रिस्पॉन्स पोचायचा तो पोचू शकतो. तर एक्झॅक्ट नंबर ऑफ युनिक न्यूरो ट्रान्समीटर इन ह्युमन इज अननोन. ठीक आहे, ह्युमन्समध्ये असं म्हटलं जातं की 100पेक्षाही जास्त न्यूरो ट्रान्समीटर प्रेझेंट आहे. सो मग त्यांच्या ॲक्शनवरून आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे, एक्सायटरी न्यूरो ट्रान्समीटर जो एक्साइट करतो त्याला आपण एक्सायटरी न्यूरो ट्रान्समीटर म्हणतो. इनिबिटरी म्हणजे काय, जो इनिबिट करायचं काम करतो, थांबायचं काम करतो, तो त्याला इनिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे इनिबिटरी केमिकल. देन न्यूरो ट्रान्समीटर विथ बोथ एक्सायटरी अँड इनिबिटरी ॲक्शन. एखादा न्यूरो ट्रान्समीटर जो एक्सायटेशन सुद्धा करतो आणि इनिबिशन सुद्धा करतो, म्हणजे तर दोन्हीचं ॲक्शन जेव्हा प्रोड्यूस करतो या कॅटेगरीमध्ये काही न्यूरो ट्रान्समीटर येतात. एक्सायटरी न्यूरो ट्रान्समीटरमध्ये काय तर इट इन्क्रीज द फंक्शन ऑर इन्क्रीज द चॉईस ऑफ जनरेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल. म्हणजे काय तर कुठलीही ॲक्टिव्हिटीला तो जर इन्क्रीज करत असणार. ठीक आहे, त्याला आपण एक्सायटरी न्यूरो ट्रान्समीटरमध्ये कॉजेस द डिपोलरायझेशन दॅट इज EPSP ऑफ पोस्ट सायनॅप्टिक मेम्ब्रेन. ठीक आहे, जे डिपोलरायझेशन पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन, इथे एक EPSP म्हटलं होतं, ज्याला आपण डिपोलरायझेशन म्हटलं होतं, तो डिपोलरायझेशन करायचं काम करतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ग्लुटामेट आहे मेन एक्सायटरी ट्रान्समीटर इन CNS. ग्लुटामेट काय करतो, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ऍक्ट होतो, इन्व्हॉल्व द लर्निंग आणि मेमोरी. ठीक आहे, तुम्ही काहीतरी शिकताय, ह्या गोष्टी तुम्ही आठवण ठेवताय, हे कोण करतं तर आपल्या ब्रेनमध्ये ग्लुटामेट प्रेझेंट आहे, हे करतं. ठीक आहे, सो हा काय करतो, हा डिपोलरायझेशन करतो पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉनमध्ये, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. ठीक आहे, ॲसिटिल्कोलिन अनदर एक्झाम्पल. इट कॅज्युअल कॉजेस द स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे काय, स्केलेटल्सवरती जे मसल्स प्रेझेंट आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्शन करतं. एक्सायटरी ॲट अ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ठीक आहे, न्यूरोमस्क्युलर जे जंक्शन असतात त्यांच्यामध्ये एक्सायटेशन कॉज करतं. ते नॉन ॲड्रेनलिन काय करतो तर इन्क्रीज द अलर्टनेस. ठीक आहे, हार्ट रेट किंवा ब्लड प्रेशर जर जे काही मेंटेन करतं ते कोण तर नॉन ॲड्रेनलिन. हे एक्झाम्पल झाले, एक्झाम्पल आठवण ठेवा. फक्त एक्सायटरी न्यूरो ट्रान्समीटर काय करतं त्याचं फंक्शन माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सेकंड वन आहे इनिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. इनिबिटरी काय करतं, हा कुठेतरी थांबवतो, इनिबिशन करतो, डिक्रीज द न्यूरोह्युमरल फंक्शन, ज्याला आपण हायपर पोलरायझेशन म्हणतो. ठीक आहे, पोस्ट सायनॅप्टिक न्यूरॉन आहे, यामध्ये हायपर पोलरायझेशन म्हणजे काय, इनिबिशन कॉज करतो. फॉर एक्झाम्पल गाबा आणि सायक्लिन. गाबा काय, गाबा न्यूरो ट्रान्समीटर आहे, केमिकल आहे, हा काय करतो तर मेजर इनिबिटेड ट्रान्समिशन इन ब्रेनमध्ये काहीतरी स्टॉप करायचं असतं तर कोण पुढे येतं, दॅट वन इज अवर गाबा. ठीक आहे, इट रिड्यूस द एन्झायटी अँड न्यूरोनल एक्सायटेड. एन्झायटी आहे, काहीतरी एक्साइटमेंट झालं तर त्याला नॉर्मलाइज करायचं काम कोण करतं, गाबा. ठीक आहे, देन ग्लायसिन इनिबिट द ट्रान्समिशन इन अ स्पायनल कॉर्ड, रेग्युलेट द मोटर ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, जर स्पायनल कॉर्ड ब्रेन आहे आणि देन स्पायनल कॉर्ड आहे, तर स्पायनल कॉर्डमध्ये ग्लायसिन हा ऍक्ट करतो, विच शो इनिबिटरी ऍक्शन. नाव असे जे न्यूरो ट्रान्समीटर जे दोन्ही शो करतं, म्हणजे एक तो डिपोलरायझेशन आणि हायपरपोलरायझेशन दोन्ही शो करतं, ते कुठले आहे तर ते झाले आपले ॲसिटिल्कोलिन. हा इनिबिशन आणि एक्सायटेशन दोन्ही शो करतो. जेव्हा हा स्केलेटल मसलमध्ये असतो तेव्हा तो एक्सायटेशन शो करतो. ठीक आहे, जेव्हा तो हार्टमध्ये फंक्शन करतो तेव्हा तो इनिबिटरी शो करतो. डोपामाइन सुद्धा एक्सायटरी आणि इनिबिटरी शो करतो. डोपामाइन आपल्याला एक्सायटरीमध्ये मोटिवेशन किंवा शो करतो. ठीक आहे, इनिबिटरीमध्ये तो इट कंट्रोल द प्रोलॅक्टिन रिलीज. ठीक आहे, देन सिरोटोनिन हा एक्सायटरी आणि इनिबिटरी दोन्ही शो करतो. एक्सायटरीमध्ये तो मूड स्विंग करणार आणि इनिबिटरीमध्ये तो स्लीप किंवा पेन कंट्रोल करतो. ठीक आहे, सो हे झाले 3 क्लास. आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं मुलांना, तर आपण बघितलं की ट्रान्समिशन कशा प्रकारे होतं. ठीक आहे, को ट्रान्समीटरची टर्म बघितली आणि हे न्यूरो ट्रान्समीटरचे तीन क्लासिफिकेशन बघितले. ठीक आहे, नोट्स ही तुम्हाला कंबाईन भेटणार, कंबाईन कम्प्लीट युनिट नंबर 3ची नोट्स, जेव्हा आपले सगळे युनिट ह्या युनिटमध्ये सगळे लेक्चर कव्हर होणार आहे. दॅट वन आज 6 लेक्चर कंडक्ट करणार आहोत. हा सेकंड लेक्चर आहे, तेव्हा नोट्स अवेलेबल होईल. जस्ट डोंट यू वरी. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून थोडा स्लोवर आणि तुमच्या अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये
समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अगेन सेकंड लेक्चर जो आहे तो अटेंड करायला विसरू नका. आणि येस, प्रिव्हियस पुढं जायच्या अगोदर मागचं जे काय ते रिव्हिजन करायला विसरू नका, कारण पुढं पाठ मागं सपाट असं आपल्याला करायचं नाही. आता आजचा हा जो लेक्चर आहे यामधला कम्प्लिटली टर्म हे कालच्या लेक्चरवरती होता. उद्याच्या जे काही लेक्चर आहे, जे ड्रग्स बघणार आहोत, त्याची बेसिक टर्म हे आज असणार आहे. म्हणून मग प्रत्येक लेक्चर अटेंड करा, ठीक आहे. सो येस, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये गाईज. टिल देन बाय बाय अँड टेक केअर.